आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये तडीपार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे। आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवली जात आहे। 27 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक सातपूर परिसरात फरार आणि तडीपार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि पोलीस हवालदार सुनील आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार तडीपार आरोपी अमोल मांजरे हा रोहिदास चौक, प्रबुद्धनगर, सातपूर येथे असल्याची खात्री पटली। प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या सूचनेनुसार पथकाने तात्काळ सापळा रचून अमोल संजय मांजरे वय 24 याला जागीच ताब्यात घेतले। विशेष म्हणजे त्याला नाशिक शहर आणि ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे।